नमस्कार, सुप्रिया देशमुख लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आता निघालो आहोत दुसऱ्या देवदर्शनासाठी. तर आता आपल्या दुसऱ्या लॉगमध्ये तुम्हाला आपण घेऊन जाणार आहोत प्रति जेजुरी दावडीच्या खंडोबा या ठिकाणी. आपण जेजुरीला जाणार आहोत. ते आमचं आराध्य दैवत कुलदैवत असल्यामुळे तिथं जाऊन मग आपल्याला पुढं जेजुरीला जावं लागणार आहे. त्यासाठी आता आपण जाणार आहोत दावडीच्या खंडोबाला. पुण्यामध्ये ते पण आहे तीर्थस्थळ. तर चला आता आपण जाणार आहोत. सकाळचा पहाटेचा टाईम. आम्ही सकाळच्या टायमाला 7-8च्या दरम्यान तिथे जात आहोत, जेणेकरून लवकर दर्शन होईल. आणि देवदर्शन हे सकाळीच घेतलेले खूप छान असते. प्रसन्न वातावरणात देवदर्शनाचा आनंदच वेगळा असतो. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की. तर बघा आता आपण आलो आहोत प्रति जेजुरी दावडी खंडोबाच्या दर्शनासाठी. पंचोत्तम तो जेजुरी दर्शन इथं घडतं. इथं त्या मानाने गर्दी खूप कमी राहते. तर इथं आम्ही आलोय. ऊन वाढलंय त्या टायमाला, तरी बरं गर्दी होऊन जाईल दर्शन पण. चला आपण चला खंडेराव महाराज की जे, खंडेराव महाराज की जे. दम लागत असेल तर हळू चाल, त्याच्यामुळे म्हणून टाइमच लागणार आहे. एवढे काय गेले तो पद्धतीने ये मागून ये लागली शर्ट पाय आपली कुठं तू येते का दादू मम्मीला घे परत इकडे परत दे. जय मल्हार कोट कोट जय मल्हार जय मल्हार कंद पहिले अरे खंडोबाला तुम्ही जय मल्हार जय मल्हार जय मल्हार. इथं जेवढं जेजुरीला काय व्हायचं, इथं जेवढं एवढं याच्यात झालं जेजुरीला काय व्हायचं. जेवण आणले का? देव आणायला होते बाय, देव गाडीतच राहिली. समोर जाणं थोडं नाही कुठं पिढी उलटी का? थांब ना माझ्यासाठी. मध्ये जायला गर्दी पण करून घेत आहोत. भंडारा उडवत
एकदम फर्स्ट कॉफी. कोण आला घरून चावी आमच्याकडे. आता आमचं दर्शन झालं. पूर्ण प्रदक्षिणा मारून दर्शन घेतले आम्ही देवाचे. ते पण भंडाऱ्याचे देवाच्या गावात सुंदर बसून परतीच्या प्रवासाला निघालो. चला आता आपण जाऊ पुढच्या ह्यांचे पाय पडले का रे? इथं माणसं जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शन. माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बस.